लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो। सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी बऱ्याचदा अनेक स्थळं पाहिले जातात, तर अनेकदा योग्य जोडीदार मिळण्यात बऱ्याच अडचणी येतात। अशा परिस्थितीत लग्न होणे किंवा काही कारणाने उशिरा लग्न होणे हे पालकांसाठी सर्वात मोठे चिंतेचे कारण आहे। आता या सगळ्याचे कारण कधी मांगलिक असते, तर कधी चांगल्या मुलाचा किंवा मुलीचा शोध पूर्ण न होणे असते। गुरु आणि शुक्र ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र हे ग्रह लग्नासाठी जबाबदार आहेत। जर हे दोन्ही ग्रह बलवान असतील तर वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत। याशिवाय शनी, मंगळ आणि सूर्य यांच्यामुळेही वैवाहिक जीवनात काही अडथळे येतातच। अशा ज्योतिषीय उपायांचा अवलंब करून वैवाहिक जीवनात येणारे अडथळे आणि समस्या दूर केल्या जाऊ शकतात। उपवर मुलीला किंवा मुलाला श्रीकृष्णाच्या मूर्तीची म्हणजे देवघरातला बाळकृष्ण विशेष पूजा दर बुधवारी करायला सांगावी। देवघरात बाळकृष्ण उपलब्ध नसल्यास किंवा मुलगा मुलगी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असल्यास एखाद्या फोटोची स्थापना बुधवारी करून त्यास दर बुधवारी तुळस वाहून पूजा करण्यास सांगावी। दर बुधवारी कृष्णाला उपवर मुलामुलींनी हळद कुंकू व तुळस वाहून मनासारखा पती पत्नी लवकर मिळावी ही इच्छा श्रीकृष्ण पूजेनंतर मनापासून बोलावी। असे केल्याने विवाह ठरण्याच्या मार्गातील अडथळे दूर होऊन विवाह साध्य होतो। मुला मुलीच्या माता पित्याने उपवर मुलीला सोबत घेऊन करायचा एक उपाय आहे। अनेक वर्षे कुलदैवतांचे दर्शन झाले नसल्यास उपवर मुलामुलीसोबत कुलदैवताचे दर्शन करावे व पूजा करावी। दरवर्षी नियमित कुलदैवताचे नियमित दर्शन घेणाऱ्या पालकांनी ज्या मुलाचे किंवा मुलीचा विवाह लवकर व्हावा असे वाटते तिच्या समवेत दर्शन घ्यावे व पूजा करावी। कुलदैवतांची वार्षिक पूजा संपल्यावर एक नारळ कुलदैवताला वाहून हा नारळ फोडायचा नाही। यावर्षी मुलाचा किंवा मुलीचा विवाह लवकर व्हावा, उत्तम पती किंवा पत्नी मिळावी असे साकडे कुलदेवताला घालावे। असे घडल्यावर जावई असेल किंवा सून असेल यांना पुन्हा दर्शनाला येऊ असा संकल्प करून आल्यास अनेकदा सत्वर विवाह घडतो असा अनुभव आहे। विवाह घडून आल्यावर मात्र सून किंवा मुलगा किंवा मुलगी व जावई यांच्या समवेत कुलदैवतांचे पुन्हा लवकर दर्शन घेण्यास विसरू नये। तसेच देवघरात अनेकदा मृत माता पिता यांचे टाक बनवून ठेवले जातात किंवा त्यांचे फोटो देवघरात ठेवले जातात। ही जागा यासाठी योग्य नाही, याने देवपूजेचे अपेक्षित फळ मिळत नाही। असे टाक शास्त्रानुसार विसर्जन करावे। फोटो शक्यतो असूच नयेत, पण तशी भावना असल्यास देवघरापासून दूर वेगळ्या खोलीत स्थापन करावेत। घरातल्या देवपूजेचे अपेक्षित फळ मिळाल्याने सुद्धा विवाहातले अडथळे दूर होतात। आणखीन एका उपायानुसार उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या मित्राचे, मैत्रिणीचे, भावंडांचे विवाह संपन्न होतात। मंगलाष्टके संपून वधू वर एकमेकास हार घातल्यावर उपवर मुलीच्या डोक्यावर हात ठेवण्याचा नववधू वरास आधी सांगून ठेवावे। यामुळे पुढील विवाह विधी लांबू नयेत यासाठी उपवर मुलीने मुलाचे विवाह वेदीवर थांबून तो सर्व विवाह सोहळा आत्मीयतेने पाहावा। आपल्या मित्रास, मैत्रिणीस, जवळच्या भावंडास त्यांचे लग्न नुकतेच लागले आहे तर डोक्यावर हात ठेवून माझ्यासारखा विवाह या मुलाचा किंवा मुलीचा त्वरित व्हावे असे मनातल्या मनात म्हणायला सांगावे। या उपायाने नक्कीच लाभ होतो। मंडळी, तसेच अनेकदा आमचा विश्वास नाही असे सांगून श्राद्ध पक्ष टाळले जातात। अनेक ज्योतिषांनी सांगितलेल्या तारखा टाळल्या असतील आणि आपले ज्योतिषी पत्रिकेत दोष नाहीत असे सांगत असतील व उपवर मुलामुलीचे आईवडील श्राद्धाचे अधिकारी असता श्राद्ध टळले असेल तर सुरुवातीस त्रिपिंडी श्राद्ध करावे। यानंतर विवाह होतो असा अनुभव आल्यास मात्र श्राद्ध पक्ष यांचा लोप करू नये। श्राद्ध पक्ष लोप पावल्याने कुटुंबास पितरांचे शुभ आशीर्वाद मिळण्यास अडथळा निर्माण होतो। अनेकदा उपवर मुलाची किंवा मुलीची जनन शांती राहून गेलेली असते किंवा विधिवत पूर्ण केलेली नसते। अग्निभूमीवर नसता केलेली जनन शांती फलदायी होत नाही। प्रत्यक्ष गायीच्या ऐवजी चांदीची गाय वापरून अनेक पुरोहित पूजा पूर्ण करतात। असे केल्याने सुद्धा जनन शांती हा विधी संपूर्ण होत नाही। अशावेळी ते नक्षत्र भूमीवर असताना व शिंडवाल्या देशी गायीला गूळ आणि गहू उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या हाताने खायला द्यावे। हे करताना गायीच्या जिभेचा स्पर्श हाताला होतो याची खात्री होईपर्यंत गायीला गूळ व गहू हातात धरून देत राहावे। जर मुलगा किंवा मुलीच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्यासाठी प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी
किमान 108 वेळा वटवृक्षाला प्रदक्षिणा घालावी। तसेच शक्य असल्यास वडाच्या, पिंपळ आणि केळीच्या झाडाला पाणी देऊन नित्यक्रम पूर्ण करावा। ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांचे विवाह योग तयार होत नाहीत त्याने झोपेच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यावे। अशा स्थितीत मुलांनी दक्षिण आणि नैऋत्य दिशेला झोपू नये, तर मुलींनी उत्तर पश्चिम दिशेला झोपावे। विवाह होण्यासाठी विवाह योगामध्ये झोपेची दिशा देखील महत्त्वाची भूमिका बजावते। यासोबतच झोपताना तुमचे पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिण दिशेला नसावेत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। यासोबतच शक्य असल्यास गुलाबी चादर किंवा गुलाबी कपडे परिधान करून झोपावे। विवाहाचा योग जुळण्यासाठी तरुण तरुणींनी दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी। तसेच आंघोळीच्या पाण्यात गुलाबाची पाने टाकून आंघोळ करावी। असे केल्यास लवकरच विवाहाचे योग तयार होतील। असे म्हणतात की गुरुवारी भगवान विष्णूची यथायोग्य पूजा केल्याने विवाहित महिलांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते। सोबतच ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी काही खास मंत्रांचा जप केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यताही वाढते। जर तुमचे लग्न जमण्यास काही अडथळे येत असतील तर दररोज सकाळी स्नान करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा आणि पार्वती चालिसाचा पाठ करा। तसेच देवाला विशेष वस्तू अर्पण करा। असे केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते। जर कुंडलीत शुक्रग्रह कमजोर असल्यामुळे विवाहात अडथळे येतात, यासाठी शुक्रवारी गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शंकराला अभिषेक करावा। हा उपाय केल्याने कुंडलीत शुक्र बलवान होतो। याशिवाय इतर अशुभ ग्रहांचा प्रभावही कमी होतो। लग्न कार्यात अडथळा येत असेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर रोज चिमूटभर हळद अर्पण करावी। तसेच दर गुरुवारी हरभरा डाळ आणि हळद दान करा। असे मानले जाते की या उपायाने तुमची समस्या दूर होईल आणि लग्नात येणारे अडथळे नाहीसे होतील। जर तुमच्या मुलीच्या लग्नात उशीर होत असेल तर शक्तीची साधना करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता। लवकर विवाहासाठी माता पार्वतीची पूजा देखील खूप फलदायी ठरते। तसेच विवाह योग जुळून येण्यासाठी जास्तीत जास्त अंगावर पिवळे कपडे घालावेत। दररोज दुर्गा सप्तशतीतील अर्गल स्तोत्रमचे पठण केल्याने अविवाहितांचे लग्न लवकर होते। वास्तू यंत्राचीही पूजा करू शकता। लग्नासाठी वराला मुलगी बघायला जात असेल तर गूळ खाऊन जावे, यामुळे लवकर विवाह होण्याची शक्यता वाढते। लवकर विवाहावर उपाय म्हणून श्री गणेशाची पूजा करावी, लाडू अर्पण करावेत। असे केल्याने अविवाहित पुरुषांच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतात, तर मुलींनी गणपती महाराजांना मालपुवा अर्पण करावा। लवकर विवाहासाठी नवग्रह यंत्राची प्रतिष्ठापना करून पूजास्थळी पूजा करावी। तसेच आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा नेहमी आदर करा। असे केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात। तसेच गुरुवारी केळीच्या झाडासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि गुरुच्या 108 नावांचा जप करा। असे केल्याने स्थानिकांचे लग्न लवकर होते। एक मोठी वेलची पाण्यात टाकून उकळावी, नंतर हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळा। यानंतर या पाण्याने स्नान करावे। या उपायाने शुक्राचे दोष दूर होऊ शकतात। तसेच दर गुरुवारी गायला पीठ खायला घालून त्यात थोडी हळद, गूळ आणि भिजलेला चणा खायला द्यावी। यामुळे तुमचा लवकर विवाह होण्यास मदत होईल। वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अविवाहित मुलामुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे। याचे मुख्य कारण आहे की काळा रंग शनी, राहू आणि केतू हे 3 ग्रह प्रतिनिधित्व करतात। विवाहासाठी मुलींना दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी। असे 3 शनिवार करायचे। याने दुष्ट नजरेने जर विवाहास अडथळे येत असतील तर ते नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमेल। मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास मंगळ चंडिका स्तोत्र नित्य पठण करावे। उमा महेश स्तोत्र, पार्वती स्तुती अविवाहित मुलींनी जरूर करावी। अविवाहित मुलामुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे। विवाह उच्चिक मुलींनी शुक्रवारी देवीला फूल किंवा गजरा अर्पण करावा। असे 5 शुक्रवार न चुकता करावे।